नमो बुद्धाय. मी गार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सारीपुत्त आणि भगवान बुद्ध यांची अंतिम भेट पाहणार आहोत. सारीपुत्त आपल्या अंतिम समयी तथागतांकडे आले व तथागतांना त्यांनी देहत्यागाची परवानगी मागितली. सारीपुत्त व मोगलान यांची तथागतांवर खूप श्रद्धा होती. सारीपुत्त भगवंतांना म्हणतात, आपल्या चरणवंदनेच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी मी 1,000 कल्पांपर्यंत पारमितांचा अभ्यास केला होता आणि ती इच्छा माझी आता सफल झाली आहे. तथागत भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते. तेव्हा 500 भिक्खूसह सारीपुत्त तिथे आले. भगवंतांना अभिवादन करून एके बाजूस बसले व म्हणाले, पृथ्वीवरील माझ्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. तेव्हा तथागत मला देहत्यागाची परवानगी देतील काय? तथागतांनी सारीपुत्ताला विचारले की परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निश्चित केले आहे काय? सारीपुत्ताने त्यांना सांगितले, मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला आहे. ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तिथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, प्रिय सारीपुत्ता, तुला बरे वाटेल ते कर. भगवंताच्या चरणावर डोके ठेवून सारीपुत्त म्हणाला, आपल्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी 1,000 कल्पांपर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला होता. माझी ही इच्छा आता सफल झाली आहे. त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. माझ्याकडून काही अपराध घडला असेल तर माझ्या अपराधाबद्दल तथागतांनी मला क्षमा करावी. माझी अखेर आता समीप आली आहे. सारीपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही. तथागत म्हणाले. जेव्हा सारीपुत्त जाण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या सन्मानार्थ बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले. तेव्हा सारीपुत्त तथागतांना म्हणाला, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला आनंद झाला. आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे. पुन्हा आपले दर्शन होणार नाही. आपले 2 हात जोडून तथागतांकडे पाठ न करता सारीपुत्त तिथून निघून गेला. त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास तथागत म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा. भिक्खू वर्ग प्रथमच तथागतांना सोडून सारीपुत्तामागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला. सारीपुत्ताचे दहन संस्कार केले गेले व त्यांच्या अस्थी भगवान बुद्धापाशी आणल्या. सारीपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यावर भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता. त्याच्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. भिक्खूंनो, त्याच्या अस्थीकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता. विकारवस्थेवर त्याने विजय मिळविला होता. करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठायी परिपूर्ण होती. त्याच सुमारास महामोगलायन राजगृहासमीप एका एकांत विहारात राहत होता. बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्त केलेले जे मारेकरी होते त्यांनी मोगलान यांची हत्या केली. महामोगलांच्या दुःखद मृत्यूचे वृत्त तथागतांना सांगण्यात आले. सारीपुत्त आणि महामोगलायन हे त्यांचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे. आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या उभयंतावर अवलंबून होते. आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यतीत झाले होते. आता श्रावस्तीत राहण्यात त्यांना स्वारस्य उरले नाही, म्हणून तिथून निघण्याचे त्यांनी ठरविले. तर हे होते सारीपुत्त आणि भगवान बुद्ध यांची अंतिम भेट. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.